नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला उद्देशून आम्ही इयत्ता 8वीच्या भूगोलाचा सार तुमच्यासोबत शेअर करत आहोत आणि या सिरीज मधील हा सेकंड पार्ट आहे आणि तो पण कसा आहे, लास्ट आहे। ठीक आहे, कारण यामध्ये प्रकरण 4 किंवा चॅप्टर 4 पासून जेवढे काही चॅप्टर पुढे आहेत त्या सर्वांचा समावेश या सेकंड पार्ट मध्ये या व्हिडिओ मध्ये केलेला आहे। तर आठवणीत राहू द्या, हा सार आहे आणि तो कसा आहे, क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये आहे। तर तुम्ही 8वीच्या पुस्तकाचा अभ्यास केलेला असेलच, तर तुमची ही एक मॉक टेस्ट आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं आन्सर पुरेपूर देण्याचा प्रयत्न करा। पुढे जाण्या अगोदर हे पण सांगावंसं वाटतं की हा जो इयत्ता 8वीचा भूगोल आहे तो फक्त टीईटीच्याच विद्यार्थ्यांसाठी मित्रांसाठी महत्त्वाचा आहे असं नाही, तर जी विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत जी की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जे इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा भूगोल महत्त्वाचा आहे। तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया। पहिला प्रश्न, भूखंडाखाली भूकवचाची जाडी सुमारे डॅश किमी आहे? 40 किलोमीटर। सागर तळाखाली भूकवचाची जाडी सुमारे डॅश किलोमीटर आहे? तर 8 किलोमीटर। भूकवचाची सरासरी जाडी डॅश किलोमीटर आहे? तर ती आहे 30 किलोमीटर। आठवणीत राहू द्या, भूखंडाखाली भूकवचाची जाडी सुमारे 40 किलोमीटर आहे। सागर तळाखाली भूकवचाची जाडी सुमारे 8 किलोमीटर आहे आणि जी सरासरी जाडी आहे ती किती आहे, 30 किलोमीटर। भूकवचाचे प्रमुख 2 भाग कोणते? ते आहेत सियाल व सायमा। भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? सियाल म्हणतात आणि खालच्या भागाला सायमा। सियाल हा शब्द डॅश व डॅश मूलद्रव्यांच्या अध्याक्षरांपासून बनला आहे। हा जो सियाल शब्द आहे तो सिलिका व ॲल्युमिनियम यांच्या अध्याक्षरांपासून बनलेला आहे। सिलिकाचं SI, ॲल्युमिनियमचं MG। ठीक आहे। सियाल या थरात मुख्यत्वे कोणती मूलद्रव्ये आढळतात? आताच आपण पाहिलं, कोणती? सिलिका व ॲल्युमिनियम। सियाल थराची जाडी भूखंडामध्ये डॅश असून सागर तळाशी डॅश आहे? तर याचं उत्तर आहे जास्त कमी। भूखंडामध्ये जास्त आहे आणि सागर तळाशी कमी आहे। हा जरी तुम्हाला सरळ प्रश्न वाटला तरी ज्यावेळेस पर्याय समोर येतात त्यावेळेस मात्र आपण कन्फ्यूज होतो, म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला इझिलीपणे सोडवता येणं गरजेचं ठरतं। भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यास डॅश म्हणतात? तर भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यास काय म्हणतात? शिलावरण असे म्हणतात। शिलावरणाची जाडी सुमारे डॅश आहे? तर शिलावरणाची जाडी ही 100 किलोमीटर आहे सुमारे। सायमा थरातील खडक डॅश व डॅशच्या संयुगाने बनलेले आहेत? तर सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने सायमा थरातील खडक बनलेले आहेत आणि हा जो सायमा शब्द आहे तो या SIMG या अध्यक्षरांचा मिळून बनलेला आहे। प्रावरण या थराची जाडी सुमारे डॅश आहे? प्रावरण या थराची जी जाडी आहे ती आहे 2870 किलोमीटर। प्रावरण हा थर डॅश व डॅशच्या संयुगाने तयार झाला आहे? प्रावरण हा जो थर आहे तो लोह व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेला आहे। प्रावरणामध्ये डॅश व डॅश किमीच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात? तर 100 ते 200 किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात। कुठे? प्रावरण या भागामध्ये। ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावर येणारा लाव्हारस प्रावरणाच्या डॅश ते डॅश किमीच्या भागातून येतो? तर उत्तर काय आहे? 100 ते 200 किलोमीटरच्या भागातून हा लाव्हारस वर येतो। म्हणजेच या प्रावरणाच्या या 100 ते 200 किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे जो खडक वितळतो तोच लाव्हारसाच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो। पृथ्वीच्या गाभा या भागाची जाडी किती आहे?
तर या भागाची जाडी 3471 किलोमीटर आहे सुमारे. पृथ्वीच्या गाभा या थराचे दोन प्रकार कोणते? बाह्य गाभा, अंतर्गाभा हे पृथ्वीच्या गाभा या थराचे दोन प्रकार. बाह्य गाभा डॅश असून अंतर्गाभ्याचे स्वरूप डॅश आहे. उत्तर आहे द्रवरूप घनरूप. हा महत्वाचा प्रश्न आहे कारण यामध्ये थोडीशी भिन्नता आहे. ठीक आहे, ही पृथ्वी, त्याचा हा सेंटर पॉइंट आणि येथेच काय आहे, पृथ्वीचा गाभा आहे. तर मग गाभ्याच्या सेंटर पॉइंटच्या जवळचा जो भाग आहे तो कसा आहे, घनरूप आहे आणि त्याच्या नंतरचा जो भाग आहे तो कसा आहे, द्रवरूप आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की बाह्य गाभा जो आहे तो कसा आहे, द्रवरूप आहे आणि अंतर्गाभाचे स्वरूप कसे आहे, घनरूप आहे. ठीक आहे. विधाने आहेत. गाभा या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. या थरात निकेल व ॲल्युमिनियम खनिजांचे प्रमाण सर्वाधिक आढळते. पृथ्वीच्या या भागाला निफे असे म्हणतात. तर यातील कोणतं विधान आपल्याला चुकीचं वाटतं का? का सर्व विधाने बरोबर आहेत? तर यातील दुसरे विधान चुकीचे आहे. तर का? कारण निकेल हा शब्द इथे बरोबर आहे परंतु ॲल्युमिनियमच्या जागेवर काय असायला पाहिजे, लोह. ठीक आहे. तर गाभा या थरात जड व कठीण खनिजे आढळतात हे बरोबर आहे आणि पृथ्वीच्या या भागाला निफे असेही म्हणतात कारण येथे निकेल आणि लोह ज्याला फेरस असं म्हणतात या दोन खनिजांचे प्रमाण या भागामध्ये सर्वाधिक आढळते कारण ही दोन्ही कशी आहेत, जड व कठीण आहेत. ठीक आहे. पृथ्वीच्या पृष्ठापासून डॅश किमी अंतरावर पृथ्वीचे केंद्र आहे. किती किलोमीटर अंतरावर आहे? 6371 किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून गाभ्याकडे जाताना तापमानात जी वाढ होते ती साधारणपणे दर डॅश मीटरला डॅश अंश सेल्सिअस अशी असते. उत्तर आहे 32.1. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून गाभ्याकडे म्हणजे सेंटर पॉइंट कडे जाताना तापमानात जी वाढ होते ती साधारणपणे 32 मीटरला 1 अंश सेल्सिअस अशी असते. पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे डॅश अंश सेल्सिअस आढळते. तर सुमारे 5000 अंश सेल्सिअस आढळते. भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरांतून प्रवास करू शकतात मात्र या लहरींच्या प्रवासाची दिशा डॅशतून जाताना बदलते. उत्तर आहे गाभ्यातून जाताना बदलते. सियाल हा शब्द कोणत्या मूलद्रव्यांच्या अध्याक्षरांनी बनला आहे? उत्तर आहे सिलिका व ॲल्युमिनियम. Si+Al = सियाल. ठीक आहे. सायमा हा शब्द कोणत्या मूलद्रव्यांच्या अध्याक्षरांनी बनला आहे? सिलिका व मॅग्नेशियम. निफे हा शब्द कोणत्या मूलद्रव्यांच्या अध्याक्षरांनी बनला आहे? निकेल व फेरस ज्याला लोह असं म्हणतात. ठीक आहे, यांच्या अध्यक्षरांपासून निफे हा शब्द बनलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विधाने आहेत. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे उत्सर्जन सातत्याने व तीव्र गतीने होत असते. या हालचाली क्षितिज समांतर व ऊर्ध्व दिशेने होतात. ही दोन विधाने इथं आहेत. यापैकी कोणत्या विधानाबद्दल आपल्याला शंका आहे का दोन्ही विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे पहिले विधान चुकीचे आहेत. का ते बघूया. की पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे उत्सर्जन सातत्याने होते हे बरोबर आहे परंतु ते तीव्र गतीने होते हे मात्र चुकीचे आहे. तर कसे होते? मंद गतीने होते. कसे होते? मंद गतीने. आणि या हालचाली क्षितिज समांतर व ऊर्ध्व दिशेने होतात हे पण बरोबर आहे. पृथ्वीच्या मंद भू हालचालीमुळे कोणत्या प्रकारच्या पर्वतांची निर्मिती झालेली आहे? वली आणि गट पर्वतांची निर्मिती झालेली आहे मंद भू हालचालीमुळे. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज ही पर्वते कोणत्या प्रकारची आहेत? ही पर्वते वली पर्वत होत. अरवली,
हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज ही कशी कोणत्या प्रकारची पर्वते आहेत? वली पर्वते होत. पृथ्वीच्या अंतर्गत भू हालचालीमुळे एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. या लहरीमुळे खडकांना ज्या भेगा पडतात त्यांना डॅश म्हणतात, त्यांना विभंग म्हणतात. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली हे डॅशचे उदाहरण होय. तर हे खचदरीचे उदाहरण होय. म्हणजेच ग्रेट रिफ्ट व्हॅली ही काय आहे? एक खचदरी आहे आणि ती कुठं आहे? आफ्रिका खंडामध्ये आहे. विधाने आहेत. पहिलं विधान, गट पर्वत ठोकळ्याप्रमाणे दिसतात. दुसरं विधान, गट पर्वतांचा माथा हा टोकदार असतो. आणि तिसरं विधान आहे, गट पर्वतांचे उतार तीव्र असतात. तर यातील कोणतं विधान आपल्याला चुकीचं वाटतं? तर इथे दुसरे विधान चुकीचे आहे. का? कारण गट पर्वतांचा माथा जो असतो तो सपाट असतो, ठीक आहे, तो टोकदार नसतो. आणि म्हणून हे जे दुसरं विधान आहे ते चुकीचं आहे. तर गट पर्वत ठोकळ्याप्रमाणे दिसतात, गट पर्वताचे उतार तीव्र असतात, परंतु त्यांचा माथा जो आहे तो टोकदार नसतो तर सपाट असतो. भारतातील डॅश पठार हे गट पर्वताचे उत्तम उदाहरण होय. तर मेघालय पठार हे गट पर्वताचे एक उत्तम उदाहरण आहे. युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत डॅश प्रकारचा पर्वत आहे. हा एक गट पर्वत आहे. ब्लॅक फॉरेस्ट हा एक गट पर्वत आहे. खाली दिलेल्या विधानांसंबंधी योग्य निर्णय घ्या. बघा, पहिलं विधान आहे, मंद व शीघ्र हालचाली ह्या गतीवर आधारित आहेत. ऊर्ध्व व क्षितिज समांतर हालचाली या दिशेवर आधारित आहेत. आणि तिसरं उदाहरण आहे तिसरं विधान आहे, पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली ह्या भूरूपांवर आधारित आहेत. तर या विधानांसंबंधी आपल्याला काय वाटतं? तर ही सर्व विधाने बरोबर आहेत. मंद व शीघ्र हालचाली या गतीवर आधारित आहेत. ऊर्ध्व व क्षितिज समांतर हालचाली या दिशेवर आधारित आहेत. पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली या भूरूपांवर आधारित आहेत. भूकंप लहरींचे एकूण किती प्रकारात विभाजन केले जाते? भूकंप लहरींचे एकूण 3 प्रकारात विभाजन केले जाते. भूकंपाच्या प्राथमिक लहरीमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने डॅश होते. तर उत्तर आहे मागे पुढे होते. भूकंपाच्या प्राथमिक लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागे पुढे होते. भूकंपाच्या दुय्यम लहरीमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने डॅश होते. तर उत्तर आहे वर खाली म्हणजेच लंबरूप होते. दुय्यम लहरीमुळे खडकांतील कणांची जी हालचाल होते ती लहरींच्या दिशेने वर खाली म्हणजेच लंबरूप होते. तर प्राथमिक लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागे पुढे होते. विधाने आहेत. भूकंपाच्या प्राथमिक लहरी विध्वंसक नसतात. भूकंपाच्या दुय्यम लहरी विध्वंसक असतात. भूकंपाच्या भूपृष्ठ लहरी विध्वंसक असतात. तर यातील कोणतं विधान तुम्हाला चुकीचं वाटतं? का तीनही विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे सर्व विधाने बरोबर आहेत. भूकंपाच्या ज्या प्राथमिक लहरी असतात त्या विध्वंसक नसतात, परंतु दुय्यम लहरी तसेच भूपृष्ठावर येणाऱ्या लहरी ह्या विध्वंसक असतात. आणि विशेष करून भूपृष्ठावर येणाऱ्या लहरी ह्या सर्वाधिक विध्वंस करतात. भूकंपाच्या भूपृष्ठ लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल ही डॅश किंवा डॅश होते. उत्तर आहे वर खाली किंवा वाकडी तिकडी. आणि म्हणूनच या भूपृष्ठ लहरी अतिशय विध्वंसक स्वरूपाच्या असतात. तर आठवणीत राहू द्या, भूकंपाच्या भूपृष्ठ लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल ही वर खाली किंवा वाकडे तिकडी होते.
डॅश ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शंकूच्या आकाराची ज्वालामुखीय पर्वत निर्माण होतात. उत्तर आहे केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शंकूच्या आकाराची ज्वालामुखीय पर्वत निर्माण होतात. डॅश ज्वालामुखी उद्रेकातून ज्वालामुखीय पठारांची निर्मिती होते. तर भेगीय ज्वालामुखी उद्रेकातून ज्वालामुखीय पठारांची निर्मिती होते. व्हेसुवियस व किलीमांजरो ही डॅशची उदाहरणे होत. तर ही केंद्रीय ज्वालामुखी पर्वतांची उदाहरणे होत. आठवणीत राहू द्या, व्हेसुवियस व किलीमांजरो ही केंद्रीय ज्वालामुखीतून निर्माण झालेली पर्वते होत. व्हेसुवियस इटलीत आहे आणि किलीमांजरो टांझानियामध्ये आहे. ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने डॅश महासागराच्या किनारी भागात आढळते. पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात आढळते ज्वालामुखीचे वितरण. पॅसिफिक महासागराच्या किनारी भागास डॅश असेही म्हणतात, तर अग्निकंकण असे म्हणतात. पॅसिफिक महासागराच्या किनारी भागाला अग्निकंकण म्हणतात, कारण येथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी आहेत. ठीक आहे. बघा प्रश्न आहे, जमिनीवरील सर्वात जुना व आतापर्यंत कधीही समुद्राखाली न गेलेल्या प्रदेशास काय म्हणतात? त्याला ढाल क्षेत्र असे म्हणतात. जमिनीवरील सर्वात जुना आणि आतापर्यंत कधीही समुद्राखाली न गेलेला जमिनीचा भाग किंवा प्रदेश याला ढाल क्षेत्र म्हणतात. स्वतंत्र भारतातील ढाल क्षेत्र कोणते? दख्खनचे पठार हे स्वतंत्र भारतातील ढाल क्षेत्र होय. म्हणजेच की दख्खनचे पठार हा जो भाग आहे तो आत्तापर्यंतच्या काळामध्ये कधीही पाण्याखाली गेलेला नाही. पुढचा प्रश्न, हिमालय पर्वताच्या डॅश भागास भारतीय उपखंड म्हणतात. उत्तर आहे दक्षिण भागास भारतीय उपखंड म्हणतात. विधाने आहेत, शिलारसाच्या घनीभवनातून निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निज खडक म्हणतात. या खडकातील स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात. आणि तिसरं विधान आहे, बेसाल्ट खडक हा अंतर्निर्मित अग्निज खडक होय. तर यातील कोणतं विधान आपल्याला चुकीचं वाटतं का सर्व विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे तिसरे विधान चुकीचे आहे. तर का? कारण हा जो बेसाल्ट खडक आहे तो जरी अग्निज खडक असला तरीही अंतर्निर्मित नाही. ठीक आहे. अंतर्निर्मित अग्निज खडकांची उदाहरणे सांगा. बघा उदाहरणे आहेत गॅब्रो आणि ग्रॅनाइट. तर आपल्याला ही उदाहरणे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात तर ते थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारले जातात, परंतु आपणास माहीत असलं पाहिजे की अंतर्निर्मित अग्निज खडक कोणती, तर ती गॅब्रो आणि ग्रॅनाइट. तर पुढचा प्रश्न हा आकृतीवर आधारित आहे. बघा खाली दिलेली आकृती ही डॅश अपक्षयाचे उदाहरण होय. उत्तर आहे कायिक अपक्षयाचे उदाहरण आहे. मित्रांनो आठवणीत राहू द्या की पेपर 2 साठी जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये भूगोलातील अशा आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून अशा प्रकारचे काही प्रश्न आम्ही या प्रश्नसंचात समाविष्ट केलेले आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळून डॅश तयार होते. काय तयार होते? सौम्य कर्बाम्ल तयार होते. विधाने आहेत, पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे तळ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते. तर या विधानांबद्दल आपलं काय मत आहे? उत्तर आहे सर्व बरोबर आहेत की पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो, म्हणून येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे तळ आणि अरुंद तळ असलेली घळई, ठीक आहे, ही घळई निर्माण होते. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आहेत. रांजण खळगे म्हणजेच कुंभगर्त. ठीक आहे. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे कुकडी. ठीक आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रामध्ये रांजण खळगे आहेत, ज्यालाच कुंभगर्त असेही म्हणतात. पुणे जिल्ह्यात डॅश येथे डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आहेत. तर भेगडेवाडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात रांजण खळगे आहेत आणि ही भेगडेवाडी कुठं आहे? पुणे जिल्ह्यात आहे. जगप्रसिद्ध गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? हा शरावती नदीवर आहे. नर्मदा नदीवरील डॅश धबधबा प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीवर धुवाधार हा धबधबा आहे जो की प्रसिद्ध आहे. विधाने आहेत, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी असंख्य नालाकृती सरोवरे निर्माण केली आहेत. आणि दुसरं विधान आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांनी नालाकृती सरोवरे निर्माण केली आहेत. तर या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान कोणते आहे की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी असंख्य अशी नालाकृती सरोवरे निर्माण केली आहेत, परंतु महाराष्ट्रात तशा प्रकारची नालाकृती सरोवरे ही गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांनी केलेली नाहीत. नदीच्या दोन हिमगव्हांमधील कडांची झीज होऊन कडे धारदार बनतात. एखाद्या करवतीसारख्या दिसणाऱ्या या कडांना डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? त्यांना शुककूट असे म्हणतात. नदीच्या दोन हिमगव्हांमधील कडांची जी झीज होते आणि त्यातून जे धारधार करवतीसारख्या कडा निर्माण होतात त्यांना शुककूट असे म्हणतात. वाळवंटी प्रदेश सहसा उष्ण कटिबंधाच्या भागात डॅश व डॅश वृत्तांच्या आसपास आढळतात. उत्तर आहे कर्कवृत्त व मकरवृत्त. तर आकृतीवर आधारित हा प्रश्न आहे बघा की खाली दिलेली आकृती ही डॅशची आहे, तर सदर आकृती ही कशाची आहे? ही आकृती भूछत्र खडकाची आहे. वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान डॅश मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी आढळते. उत्तर आहे 250 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असते. कुठे? वाळवंटी प्रदेशात. बघा आकृतीवर आधारित प्रश्न आहे. खाली दिलेली आकृती ही डॅशची आहे. कशाची आकृती आहे ही? ही आकृती अपक्षरण खळग्यांची आहे. चीनमधील डॅशचे मैदान गोबी वाळवंटातून वाहून आलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. कोणते? तर लोएसचे मैदान जे की चीनमध्ये आहे ते गोबी वाळवंटातून वाहून आलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. आकृतीवर आधारित प्रश्न आहे की खाली दिलेली आकृती ही डॅशची आहे. कशाची आहे? ही आकृती यार्दंगची आहे. ठीक आहे. राजस्थानच्या कोणत्या भागात बारखान टेकड्या पाहायला मिळतात? राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये बारखान टेकड्या पाहायला मिळतात. खाली दिलेली आकृती ही डॅशची आहे. ही आकृती सैफ टेकड्यांची आहे. अरेबियन भाषेतील सैफ या शब्दाचा अर्थ डॅश होय. तर सैफ या शब्दाचा अर्थ तलवार असा होतो, कारण या ज्या सैफ टेकड्या आहेत त्या तलवारीसारख्या दिसतात. बघा खाली दिलेली आकृती ही डॅशची आहे. ही आकृती बारखान टेकड्यांची आहे. तर बारखान टेकड्यांचा आकार डॅश प्रमाणे असतो. तर आकृतीवरून तुम्हाला अंदाज आलेला असेल. तर कशा प्रमाणे दिसतात? त्या चंद्रकोरी प्रमाणे दिसतात. चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण आहे. उत्तर आहे मरीना. मरीना ही चेन्नईमध्ये आहे जी की भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण आहे. केरळ राज्यातील किनारी भागात डॅश हे खाजन सरोवर आहे. तर केरळच्या किनारी भागात वेंबनाड हे खाजन सरोवर आहे. ओडिसा राज्यातील चिल्का हे डॅश सरोवर आहे. तर चिल्का हे देखील एक खाजन सरोवर आहे.
कर्नाटकातील डॅश जमातीचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. तर कर्नाटकातील तोडा या जमातीचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय होय. गुजरातमध्ये डॅश येथे मोठ्या प्रमाणावर सहकारी पद्धतीने पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू करण्यात आला. उत्तर आहे आनंद. जम्मू काश्मीरमधील डॅश जमातीचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. बक्करवाल या जमातीचा. सौराष्ट्रातील डॅश जमातीचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. तर उत्तर आहे गोपाळ. मित्रांनो, ह्या जमाती ज्या आहेत, गोपाळ असेल, बक्करवाल असेल, कर्नाटकातील तोडा असेल, तर ही यांची नावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवणी ठेवायची आहेत, कारण यावर जोड्या लावा हा प्रश्न विचारला जातो किंवा जाऊ शकतो. ठीक आहे. तर खाणकाम व्यवसायाला डॅश व्यवसाय असेही म्हणतात. या व्यवसायाला स्थानबद्ध व्यवसाय असेही म्हणतात. जगात कोणकोणत्या प्रदेशात व्यापारी तत्वावर पशुपालन केले जाते? महत्वाचा प्रश्न आहे हा. यावर सुद्धा जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मग चुकीचे पर्याय बाजूला काढा, वेगळा करा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, प्रेयरी, पंपास, वेल्ड आणि डाऊन्स ही जी प्रदेश आहेत येथे व्यापारी तत्वावर पशुपालन केले जाते. तर जोड्या लावा या दृष्टीने हे जे प्रदेश कोणत्या भागामध्ये आहेत किंवा कोणत्या देशामध्ये आहेत ते आपल्याला चांगलं आठवणी ठेवायचं आहे. बघा, प्रेयरी उत्तर अमेरिकेमध्ये आहे, पंपास दक्षिण अमेरिकेत आहे, वेल्ड दक्षिण आफ्रिकेत आहे, तर डाऊन्स हा जो प्रदेश आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. झारखंड तसेच गोवा राज्यात डॅश खनिजाचे विस्तृत साठे आहेत. तर लोह खनिजाचे विस्तृत साठे झारखंड तसेच गोवा राज्यात आहेत. कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? कोलार ही सोन्याची खाण कर्नाटक राज्यात आहे. डॅशच्या पठारी प्रदेशात लोह खनिज व कोळसा विपुल प्रमाणात आहे. छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशात लोह खनिज व कोळसा विपुल प्रमाणात आहे. वकील, डॉक्टर, शिक्षक यांचा डॅश व्यवसाय प्रकारात समावेश होतो. यांचा तृतीयक व्यवसाय प्रकारात समावेश होतो. गॅट ही जागतिक संघटना डॅश मध्ये स्थापन झाली. ही संघटना 1948 मध्ये स्थापन झाली. अंटार्क्टिका हे खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅश क्रमांकाचे खंड आहे. हे 5व्या क्रमांकाचे खंड होय. अंटार्क्टिका खंडातील बर्फाची सरासरी जाडी डॅश मीटर पर्यंत आहे. तर येथील जी जाडी आहे सरासरी ती आहे 2200 मीटर. अंटार्क्टिका खंडातील बर्फाची जास्तीत जास्त जाडी डॅश मीटर पर्यंत आहे. तर जास्तीत जास्त जाडी ही 4500 मीटर पर्यंत आहे. अंटार्क्टिका खंडातील सरासरी वार्षिक तापमान सुमारे डॅश अंश सेल्सिअस असते. तर बघा, उत्तर आहे -60°C एवढे सरासरी वार्षिक तापमान आहे अंटार्क्टिकाचे. ग्रेट सँडी, गिब्सन तसेच ग्रेट व्हिक्टोरिया ही वाळवंटे कोणत्या खंडात आहेत? तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया खंडात. ग्रेट सँडी, गिब्सन तसेच ग्रेट व्हिक्टोरिया ही वाळवंटे ऑस्ट्रेलिया खंडात आहेत. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? तर येथील जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे माउंट काशिस्को. ठीक आहे. ग्रेट बॅरियर रीफ ही प्रवाळ खडकांची रांग कोणत्या खंडात आहे? अर्थातच ऑस्ट्रेलिया खंडात आहे. ऑस्ट्रेलिया खंडातील प्रमुख नदी कोणती? तर मरे ही ऑस्ट्रेलिया खंडातील प्रमुख नदी होय. ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यवर्ती सखल भागात वैशिष्ट्यपूर्ण डॅश विहिरी आहेत. तर आर्टेशियन विहिरी आहेत ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यवर्ती सखल भागात.
डॅश व डॅश प्राणी सस्तन असूनही अंडी घालतात. तर प्लॅटिपस व एकिडना ही अशी प्राणी आहेत जी सस्तन असून सुद्धा अंडी घालतात. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर याचा राष्ट्रीय पक्षी आहे एमू. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात डॅश व डॅश येथे सोन्याच्या खाणी आहेत. कुलगार्डी, कालगुरली या 2 ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे की ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागामध्ये या सोन्याच्या खाणी आहेत. आता आपण गॅट विषयी माहिती घेत आहोत. गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट अँड टेरिफ अँड ट्रेड म्हणजेच जकाती व व्यापार विषयक सर्वसाधारण करार. याची स्थापना 1948 मध्ये झाली. याचा मुख्य हेतू आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार खुल्या व्यापाराचे वातावरण जगात निर्माण करणे. या संघटनेच्या एकूण 8 बैठका झाल्या आणि 8 बैठकांच्या नंतर या चर्चेतून 1986 साली जागतिक व्यापार संघटना उदयास आली म्हणजेच WTO अस्तित्वात आला. आणि WTO ही संघटना 1 जानेवारी 1995 मध्ये खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाली. म्हणजे याचा उदय, जागतिक व्यापार संघटनेचा WTOचा उदय जो झाला तो 1986 मध्ये झाला. तिची पायाभरणी झाली असे म्हणता येईल आणि ती खऱ्या अर्थाने कार्यान्वित केव्हा झाली? 1 जानेवारी 1995 या रोजी. तर WTO ही संघटना जागतिक स्तरावरील कायमस्वरूपी व कायदेशीर संघटना आहे. आता आपण सार्क विषयी माहिती घेऊ. सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजेच दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. याचे संस्थापक सदस्य आहेत भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव. तर अलीकडील काळात बांगलादेशचा या संघटनेत समावेश झाला आहे. मित्रांनो, आता आपण खडकांचे प्रकार आणि त्यापासून जे रूपांतरित खडक तयार झालेले आहेत त्यांची माहिती घेत आहोत. बघा, ग्रॅनाइट, बेसाल्ट आणि गॅब्रो ही जी 3 खडके आहेत ती कशी आहेत? अग्निज खडके आहेत. चुनखडी, कोळसा, वाळूचा खडक तसेच शेल हे गाळाचे खडक होत. ठीक आहे. तर ग्रॅनाइट या खडकापासून जो रूपांतरित खडक तयार झालेला आहे तो आहे नीस. बेसाल्ट पासून हॉर्न बेल्ट आणि शीट्स हे खडक निर्माण झालेले आहेत. गॅब्रो पासून सर्पेंटाईन हा रूपांतरित खडक तयार झालेला आहे. चुनखडीपासून संगमरवर हा रूपांतरित खडक तयार झालेला आहे. कोळशापासून ग्रॅफाइट आणि हिरा तयार झालेला आहे. तर वाळूच्या खडकापासून क्वार्टझाइट हा रूपांतरित खडक तयार झालेला आहे. तर शेलपासून शिस्ट, स्लेट हे खडक तयार झालेले आहेत. हे खडक रूपांतरित आहेत. तर मित्रांनो, इयत्ता 8वीचा भूगोल येथे संपतो.